Shadows creeping round the block at night. Deep bass banging feels just right. Strong vibes rolling, drum line heavy. This groove's alive, keep your tempo steady. Feel the heat, let it rise. तर नमस्कार मित्र सह्याद्रीचा साथी. फायनली आपण गडाच्या पायथ्याला पोहोचलोय. तोरणा गडाच्या पायथ्याला पोहोचलोय. ज्या गडाबद्दल एक इंग्रज अधिकारी जेम्स डग्लस म्हणतात की जर सिंहगड हे सिंहाची गुफा असेल तर तोरणा हे गरुडाचं घरट आहे. छत्रपती शिवराय म्हणजे स्वातंत्र्याच्या आकाशात घोंघावणारा गरुडच. आणि त्या गरुडाचं हे घरट जे आपण माझ्या मागच्या साईडला बघताय. तर फायनली आपण इथे पोहोचलोय. हा पुणे प्रांतातला जवळजवळ 4604 फूट उंच असलेला किल्ला आहे, जो छत्रपती शिवरायांनी वयाच्या 17व्या वर्षी जिंकला. म्हणजे गडाच्या पायथ्याला आल्यानंतर आपल्याला असं सहज वाटतं की सहज सर करून जाऊ, पण जी आता दमछाक होणार आहे ती तुम्ही माझ्यासोबत अनुभवाल. गाडी इथे पार्क केली आहे. असा एरिया आहे. वातावरण सध्या तरी एकदम नमलेलं आहे बऱ्यापैकी, की जास्त ऊन नाही. तर चढताना बघू काय त्रास होतो काय. तर हा मागे आपला तोरणा. आणि आता आपण चढायला सुरुवात करू. बॅग पॅक झाली आहे, गाडी लॉक करून मी निघतो. तोपर्यंत तुम्ही प्रवासामध्ये सोबत राहा. धन्यवाद. तर फायनली मी आता आलो आहे. जी खडी चढाई होती ती चढून वरती आलो आहे. अजून आपल्याला त्या झुंजार माचीपर्यंत जायचं आहे. आता एक छोटासा ब्रेक म्हणून मी बसलो आहे, पाणी वगैरे पितो आहे. आणि जर तुम्ही कोणी गडावर येत असाल तर आपल्या खाण्याचं साहित्य जरूर आपल्यासोबत ठेवा, कारण इथे तर एकही दुकान नाही आणि मुळात इथे झाडं पण नाही आहेत विश्रांतीला. मी आत्ता पण उन्हात बसून व्हिडिओ बनवतो आहे. तर मी गडावर येताना हे माझ्यासोबत असे प्रोटीन बारचे पॅकेट्स ठेवतो, की जेणेकरून भूक लागली तर आपली ट्रेक पण थांबणार नाही आणि आपण चालता चालता खाऊ पण शकतो. त्यासोबत ह्या ORSच्या टॅबलेट्स पण येतात. ह्या अशा ते एक पाण्यात मिक्स करून दिल्या की पाणी पीत पीत आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करू शकतो. तर बघूया किती वेळ लागतो आहे. आत्ता वाजलेत अराऊंड 11:30-12 वाजलेत. आता बघू आता वरती जातपर्यंत किती टाईम होतो आहे. सोबत राहा प्रवासामध्ये, तसे तुम्ही लोक सोबत आहातच. आता बघूया किती उशीर होतो ते. चलो. तर प्रचंड गडावरती जेव्हा तुम्ही ती जी खालची खडी चढाई आहे ती चढून वरती येणार, तेव्हा तुम्हाला ह्या ज्या लोखंडी रेलिंग्स तुम्हाला लागतील. तर तिथं तुम्ही बघू शकता की जी वाट आहे ती एकदम निमुळती घसरतीची वाट आहे. तर मी इथे जसं सर्व साहित्य ठेवलं आहे आणि हा कातळ चढायचा आहे आपल्याला. तर इथं जर कोणी येणार असेल तर इथून चढताना आपल्या हातामध्ये जे पण ट्रेकिंग पोल असेल, बाकी सर्व साहित्य असेल ते सर्व बॅगमध्ये टाका आणि हात असे खोबण्यांमध्ये टाकून तेव्हा वरती चढा. नाही तर मुश्किल होऊ शकते आणि अतिप्रसंग येऊ शकतो. तुम्ही बघू शकता की किती कारण ह्या साईडने जर आपण इथून जर खाली पडलो तर समोर डायरेक्ट दरी आहे, खाली ही दरी आहे. तर कपाळ मोक्ष होऊ शकतो आपला. बघूया आता मी जातो आहे वरती. तर नमस्कार. प्रचंड गडाच्या प्रचंड माथ्यावरती मी आता लवकरच पोचणार आहे. या अशा रेलिंगजवळ मी पोचलो आहे आणि मला वाटेतच एक ग्रुप भेटला आहे. आता काय नाव तुमचं? प्रशील. तुमचं? संकेत. आणि कोमल. आणि दादा तुमचं? अनिकेत. पायथ्याच्याच गावचे आहेत ना तुम्ही? नाही, माझ्या नागपूरचं. हे नागपूरचे आहेत. तर एक सगळे नागपूरचेच आहेत तुम्ही? वा.
तर तुमचा एकंदरीत अनुभव सांगा गडाबद्दल आणि कशी दमछाक होते तुम्हाला तर माहीतच आहे. म्हणजे मजा आली खूप फार चढतानीवरून आणि वरी खूप किल्ले तर खूप भारी आहे म्हणजे बघू शकता म्हणजे बघण्यासारखं आहे. तसारखं आणि हा एक्सपिरियन्स खूप भारी वाटला. हा जो चढताना चढताना जो एक्सपिरियन्स भयानक. जो दम आला ना विसरू शकणार नाही. हो, विचार करतो की महाराजांनी 17व्या वर्षी किल्ला जिंकलाय. कसा जिंकला असेल. एक तर इथून 2 दरवाजे आहे म्हणजे एक ह्या टोकाला तर दुसरा पूर्ण त्या टोका. त्या टोकाला. तर तिकडून भरपूर लोक येते आणि इकडून आम्ही चौघच दिसतो. हा. तिथून सोपा आहे. तिकडून तो सोपा आहे. अच्छा. समोर. ठीक आहे. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pound like a heartbeat fight. These gritty vibes keep my story in sight. Graffiti. तर फायनली मी पोचलो आहे तोरणागडाच्या पायथ्याला किंवा तुम्ही प्रवेशद्वाराजवळही म्हणू शकतात. प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर हा तुम्ही माझ्या मागे जो बघताय तो आहे कोकण दरवाजा. आणि तोरणागडाबद्दल सांगायचं झालं तर ह्या गडाची बांधणी कधी झालेली आहे हे पक्का आपल्याला सांगता येत नाही. पण काही इतिहासकारांच्या मते ह्या गडाची जी बांधणी आहे ती 13व्या शतकात किंवा त्याच्याही आधी झालेली असावी. तर ह्या गडाला तोरणा हे नाव का देण्यात आलं याबद्दल प्रमुख 3 संदर्भ आपल्याला बघायला मिळतात. त्यातला सर्वात पहिला संदर्भ म्हणजे या गडाच्या पायथ्याला तोरणा जातीचे जे झाडं आहेत ते सापडतात किंवा ह्या गडावर तोरणजाई देवीचं मंदिर आहे किंवा तारणेश्वर महादेवाचं मंदिर आहे म्हणून या गडाला कदाचित तोरणा नाव दिलेलं असावं असे काही संदर्भ सांगितले जातात. आता आपण आहोत कोकण दरवाजामध्ये. या गडावर अजूनही बऱ्याचशा वास्तू आहेत त्या आपण एक एक करून बघू. तर तुम्ही माझ्यासोबत जोडलेले राहा. चला आपण आता वरती जाऊया आणि बघूया काय काय वास्तू आहेत त्या. तर आता आपण कोकण दरवाजाच्या आत प्रवेश केला आहे. तुम्हाला कोकण दरवाजाच्या आत प्रवेश केल्यानंतर तुम्ही काय बघायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्ही बघणार हा लाकडी ओंडका किंवा आडसर. तर जेव्हा गडाचे दरवाजे बंद होतात तेव्हा मुख्यतः हा आडसर मध्ये असतो. तो पूर्ण असा बाहेर सरकवला जातो आणि त्या साईडला मध्ये ढकलला जातो. कारण जेव्हा शत्रू आत येतो तेव्हा जर त्याने हत्तीच्या साह्याने किंवा आणखी कशाच्या साह्याने जर दरवाजावर प्रहार केले तर या लाकडी ओंडक्याच्या मदतीने गडाला संरक्षण भेटतं. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे हे वरती तुम्ही बघताय ना ही त्या काळाची बांधणी आहे ज्यामध्ये हा जो दरवाजा आहे तो फसवला गेला आहे मध्ये. तर हे आवर्जून बघण्यासारखं आहे. आणि समोर जे तुम्ही बघताय ते आता कोणतं तरी देवडी आहे तिच्यामध्ये देवताची स्थापना केली आहे. ते आता आपल्याला पण माहीत नाही कोणता देव आहे. ही अशी तुम्ही तटबंदी बघू शकता गडाची. अतिशय सुंदर आहे. गडावरून जेव्हा आपण वरती येतो त्याच्यानंतर जी आपल्याला दुसरी महत्त्वाची वास्तू जी बघायला मिळते ती म्हणजे मेंगाई देवीचं मंदिर. तर हे जे मंदिर आहे ते शिवकालीन मंदिर आहे. त्याची संपूर्ण जी बांधणी ती तुम्ही बघा. अतिशय सुंदर मंदिर आहे. तर आता आपण बघूया मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊ आणि पुढील वास्तू मी तुम्हाला दाखवतोच. चला. आत्ता तुम्ही जी बघताय ती आहे मेंगाई देवीची मूर्ती तांदळा स्वरूपातली. आणि अजून एक त्याच्या साईडला एक मूर्ती आहे. तर ती कोणत्या देवीची आहे ते काय आपल्याला आता समजत नाही. अजून एक मूर्ती आहे साईडला छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे. आणि असं हे मंदिर. तर मेंगाई देवीच्या मंदिरातून जेव्हा आपण बाहेर येतो तेव्हा अगदी समोरच आपल्याला हा हवालदाराचा वाडा दिसतो. त्याचे बरेचसे अवशेष आता उरलेत. वाडा पूर्णपणे पडला आहे
आणि हे आपलं पुरातत्व खातं. इथे बोर्ड तर लावला आहे, पण तो कसला बोर्ड आहे त्याचं नावच नाही आहे. काय संवर्धन करता गडांचं. तर आता आपण जाणार आहोत महादेव मंदिर. चला बघूया. तर आत्ता आपण आहोत महादेव मंदिरात, तारणेश्वर महादेव मंदिर. तर आता आपण मंदिराचा परिसर बघू आणि सर्वप्रथम महादेवांचं दर्शन घेऊ. चला. तर आत्ता आपण आहोत तोरणेश्वर महादेव मंदिरामध्ये. इथे तुम्हाला एक नंदी दिसत असेल, एक शंकराची पिंड आहे, मागे गणरायाची मूर्ती आहे आपल्या, अजून 2 पिंड आहेत, अजून एक देवीचं शिल्प आपल्याला इथे दिसतं आहे. ते कोणत्या देवीचं शिल्प आहे हे अजून काय आता समजत नाही मला. अजून बाहेर नंदी महाराज आहेत. मंदिर अतिशय सुअवस्थेत आहे, पण हे पुरातन बांधकाम मला तरी वाटत नाही, हे आत्ताचंच बनवलेलं दिसतंय. चला आपण बाकीच्या वस्तू बघूया आता. गडावरती प्रवेश केल्यानंतर ही अजून एक महत्त्वाची वास्तू तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला दिसत असेल, ही आहे राजसदर. आता आपण मध्ये जाऊन बघू की राजसदरेमध्ये अजून कोणते कोणते अवशेष जिवंत आहेत. आणि तुम्ही बघू शकता की दगडामध्ये पूर्ण त्याचं बांधकाम केलेलं आहे. बरेच लोक मला विचारतात की गडावर येतो एकटाच येतो, सोलो येतो. तर मी एकटा कधीच नसतो. तर माझ्यासोबत कायम एक मित्र असतो. तो प्रत्येक गडावरती वेगवेगळा असतो. तर आज आपल्यासोबत हे आहेत डॉगेश भाई. सध्या आता ते झोपलेत, काय करतायत काय माहीत. पण केव्हाचं जसं मी गड चढून आलो आहे तसं माझी काय साथ सोडलेली नाही त्यांनी. आता आपण सदर बघू. सदरमध्ये तुम्हाला जे वरती दिसत असेल तर हे लाकडी छपराची जागा आहे पूर्ण, आणि हे पूर्ण दगडी बांधकाम आहे सोयी तिथपर्यंत. आता जे हे लाकूड तुम्ही बघताय हे पुरातन लाकूड नाही, पण याचे जे सज्जे आहेत खालचे तर ते मला जुन्या काळाचेच वाटत आहेत. तर त्याच्यामध्ये ते परफेक्ट बसवण्यात आलं आहे लाकूड. तर बघूया आपण मागच्या साईडने सदर पण. तर या प्रकारे आपण आता सदर बघतो आहे. सदरमध्ये बरीचशी वास्तू अजून जिवंत आहे. जे गडावर येत असाल तर ही जागा बघितलीच पाहिजे. तर मध्ये प्रवेश करू आपण. तर ह्या प्रकारे असं सदरेचं बांधकाम आहे. खाली लाकडी ओंडके आपल्याला पडलेले दिसत आहेत. तर हे बघा, वरती पूर्ण दगडाच्या याच्यामध्ये हा लाकडी ओंडका बसवण्यात आला आहे. अतिशय सुंदर. सदर ही अशी जागा असते की ज्यामध्ये राजे असतील किंवा ह्या गडाचे सरनाईक नाईक किंवा जे पण महत्त्वाचे अधिकारी असतील, ज्यांच्याकडे किल्लेदार असतील, गडाची जबाबदारी असते, त्यांची बैठक इथे बसते. खालील गावातील काही न्यायनिवाडे असतील तर त्या प्रकारचे न्यायनिवाडे ह्या ठिकाणी होत असतात. तर सदर ही गडावरील अत्यंत महत्त्वाची जागा आपण त्याला बोलू शकतो. तर ही आहे या प्रकारे सदर आपण बघताय. तर आत्ता आपण आहोत गडाच्या झुंजार माचीवर. झुंजार माचीवर तुम्ही हे वरती आपला भगवा जे बघताय तर ही आपली ढालकाठीची जागा आहे. ती अगदी सदरेच्या समोरच ढालकाठीची जागा आहे. तर हे पुरातत्व विभागाने काहीतरी बोर्ड लावले तिथं. तर ते बघू आपण. झुंजार माचीकडे वरती जाऊ आणि झुंजार माची एक्सप्लोअर करू. त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा दरवाजा बघायचा आहे. आत्ता मी एका बुरुजावर आहे. सदरेपासून जेव्हा आपण सरळ येतो तेव्हा आपल्याला हा बुरुज लागतो, आपला प्रचंड गड.
छत्रपती शिवरायांनी तोरण्याचं नाव बदलून त्याला प्रचंडगड हे नाव का दिलं, जेव्हा आपण वरती ह्या माच्या बघतो तेव्हा समजतं की एक माची त्या कोपऱ्याला, तर दुसरी जी आपली झुंजार माची आहे ती बघू शकता तुम्ही ह्या कोपऱ्याला. आणि गरुडाचं घरटं ह्याला का नाव दिलं आहे हे वेगळं सांगायची गरजच नाही. अतिशय सुंदर प्रकारे तुम्ही समोर बघताय. शब्द नाहीत माझ्याकडे बोलायला. ह्या गड किल्ल्यांच्या प्रवासात इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत आपण आता आहोत झुंजार माचीच्या बुरुजावर. आता आपण खाली जाऊन बघणार आहे की झुंजार माचीवरती कोणत्या कोणत्या वास्तू अस्तित्वात आहे. आता बघूया आपण पुढे. आत्ता मी बुरुजावर उभा आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघताय हा प्रशस्त झुंजार माचीचा व्ह्यू. मस्त हवा येते. खूप दमछाक झाली चढताना, पण फायनली जेव्हा गडाच्या माथ्यावर येऊन पोचलो आहे तेव्हा तो सगळा थकवा नाहीसा झाला जेव्हा मी हा व्ह्यू बघतो मागे झुंजार माचीचा. आता आपण एक महत्त्वाचा दरवाजा बघायला जाणार आहे, तो आपण बघूयात. तत्पूर्वी तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टावरही फॉलो करायला विसरू नका, कारण असे नवनवीन गडांचे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकणार आहे. बघूया आता प्रतिसाद कसा भेटतो आहे तुमचा. चला भेटू. गडाच्या आता माथ्यावर मी उभा आहे आणि इथून तुम्ही खाली बघताय की ही प्रचंड दरी तुम्हाला दिसत असेल. आणि आपल्याला आता जायचं आहे झुंजार माचीवर. तर ही लोखंडी शिडी, ही बघा ही शिडी आहे, ही शिडी उतरून आपल्याला खाली जायचं आहे पूर्ण. आणि मग आपण ह्या अशा दरीतून पूर्ण झुंजार माचीकडे जाणार आहे. अतिशय अवघड रस्ता आहे. चला बघूया पुढे. झुंजार माचीवर जाण्यासाठी हा आपल्याला एक इथे भुयारी मार्ग दिसतोय, अत्यंत अंधार आहे मध्ये. तर आता आपण जाऊन बघू नक्की काय आहे तिथे. तर असा हा काही दरवाजा आहे. आपण आता आत प्रवेश करू. बघू कुठे निघतोय. तर बऱ्याचशा किल्ल्यांवर तुम्ही चोरवाटा बघितल्या असतील. ही अवघडच चोरवाट आहे. बापरे, पूर्ण खाली उतरून आणि एवढाच दरवाजा आहे इथून प्रवेश करण्यासाठी. तर आता मी आहे झुंजार माचीवर आणि झुंजार माचीवर तुम्ही बघताय ती समोर तुम्हाला एक वाट दिसत असेल. झुंजार माचीवर ही जी वाट आहे ती एकदम खाली खोऱ्यामध्ये जाते. ही बघा पूर्ण. आय थिंक ही एक चोर वाट असावी की त्या काळी जर समोरून जर शत्रूने कोकण दरवाजातून हल्ला केला, कोकण दरवाजा काबीज केलाच, तर महाराजांना पळून जाण्यासाठी ही जी एक वाट आहे ही इथून खालच्या गावामध्ये निघते. तर कदाचित याचा त्यासाठी वापर केला गेलेला असावा. तर अतिशय सुंदर तोरणा आपल्यासमोर आहे. ह्याच्याबद्दल आता काय बोलावं. हे सुख, हा स्वर्ग आहे, स्वर्ग. झुंजार माचीवरून येत असताना एक वेगळाच प्रसंग घडला. या ठिकाणी बॅग ठेवली होती. माकडांनी ह्या पूर्ण कड्यावरून ती बॅग तिथे खाली तिकडे घेऊन गेले. आता हे दादा देवासारखे धावून आलेत. त्यांनी रोप बांधला आहे.
आता ते तिकडे खाली पूर्ण माझी बॅग शोधत आहे. आता बॅग सापडली पाहिजे, नाही तर तिच्यामध्ये एवढे महत्त्वाच्या वस्तू आहेत ना, गाडीची चावी आहेत, माझं सगळं डॉक्युमेंटेशन, कॅश सगळं बॅगमध्ये. तर बॅग मिळाली पाहिजे. आता तो देवाकडे प्रार्थना आहे की दादांना बॅग मिळू दे. बॅग मिळाल्यानंतरचा जो आनंद राहील भयानक. फायनली आता इथं मेंगाई देवीच्या रावळात मी पुन्हा एकदा आलो. मागे बघताय पूर्ण आपला टेंट लागला आहे. इथे सर्व जेवणाची व्यवस्था आहे. आपण बनवणार आहे मॅगी, एक सूप आणि मस्त आता एक कडक चहा पिऊ. तर ते एक एक गोष्टी बनवतो मी. ते काय आता व्लॉगमध्ये दाखवत नाही कसं बनवतो काय, कारण माझ्याकडून चुकू पण शकतं बनवताना. तर त्याच्यामुळे बाकी आपण पाणी स्टोअर केलं आहे, उद्यापर्यंत पुरेल आपल्याला. तर आता अराऊंड 7 वाजले असतील. बाहेर बऱ्यापैकी आता सूर्य खाली गेला आहे. आपल्याला सूर्यास्त बघायचा आहे तोरण्यावरचा सुंदर. तर हे लवकर आटपून आपण जाऊ सूर्यास्त बघायला. तोपर्यंत तुम्ही बघत राहा सह्याद्रीचा साथी. बघूया. तर असा अतिशय सुंदर व्ह्यू हा पूर्ण असा मावळचा प्रदेश आणि त्याचसोबत हा तोरणागड. समोर तुम्हाला जो दिसतोय तो आहे कोकण दरवाजा, ज्याच्याबद्दल आपण बोललो. तिथे वरती मी स्टेला थांबलो आहे. ते देवीचं मंदिर आहे. बाकी इथे अजून 2-3 वास्तू आहेत बघण्यासारख्या. त्या आपण बघूयात जर वेळ असेल तर. तिकडे मी निघतो आता. बाकी तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटला ते नक्की सांगा. अतिशय सुंदर. आता सह्याद्रीमध्ये फिरत असताना मला ही बघा काय दिसतंय. ही एक वेगळ्याच जातीची पाल आहे या ठिकाणी. फोकस होत आहे ना. तर सह्याद्रीमध्ये फिरत असताना आपण जेव्हा कुठेही हात लावतो किंवा कोणत्याही बुरुजावर हात ठेवतो, थोडं सावधानपूर्वक ठेवलं पाहिजे. कदाचित ही विषारी नसेल, पण विषारी प्राणीसुद्धा असतात. तर ते खूप जपून सह्याद्रीमध्ये येत असाल तर वावरलं पाहिजे. तर बाकी बघू पुढे. हा अतिशय सुंदर मावळचा प्रदेश आणि तोरणागडावर मी एकटाच. अतिशय सुंदर गड आहे, म्हणजे बघितलाच पाहिजे. तुम्ही जर प्लॅन करत असाल तर जमलं तर स्टे करा, कारण गड बघण्यासाठी खूप मोठा आहे. कारण एक माझी पूर्ण त्या साईडला तर एक त्या साईडला आज मी पूर्ण दिवस थांबलो तरी माझी एक माची कवर झाली. तरी मग हा दरवाजा बाकी आहे, तोही कवर करायचा आहे. त्याच्याबद्दल खूप इंटरेस्टिंग एक फॅक्ट आहे, तो तुम्हाला मी सांगणार आहे लवकरच. तो आता उद्याच्याच भागात बहुतेक कवर करेल, कारण आता मला नाही वाटत. आता हा जो नजारा आहे तो मी एन्जॉय करतो आहे. मस्त वाटतं, एकदम छान आहे. खाली एक धरण आहे. हे धुक्याने आणि ढगांच्या चादरीमुळे थोडंसं व्हिजिबिलिटी कमी, नाही तर अतिशय सुंदर आहे, अतिशय सुंदर. गडावरती रात्री हा एक कोल्हापूरचा ग्रुप. साताऱ्याचे तुम्ही? मला कोणतरी कोल्हापूर बोललो. साताऱ्याकडचे लोक मला भेटलेत या ठिकाणी. ते आता सायंकाळचेच वरती चढून आलेत. तर ते पण टेंट वगैरे लावणार. आता मी मध्ये जो टेंट लावला होता तो आता बाहेर घेतो. बाकी जेवण वगैरे तर झालं आहे. हा पूर्ण बघा तुम्ही अंधारातला तोरणा, अर्थात आपला प्रचंड गड. चला ना, यांच्यासोबत काय धमाल होते पुढे बघू. धमाल तर होईलच असं वाटतंय. एकदम ॲक्टिव्ह मुलं आहेत. कुठून आलाय नाशिकला, काय अनुभव? तोरणा गडावरती आता वाजलेत रात्रीचे 9:17. म्हणजे मी झोपणार होतो जसं तुम्हाला सांगितलं, पण त्याच्यानंतर मला हा ग्रुप भेटला.
साताऱ्याचे आहेत बऱ्यापैकी, ते धुळ्याचे आहेत, जळगावचे आहेत दादा. तर हे सर्व मित्रमंडळी मला भेटलीत, त्यांनी मस्त खिचडी बनवली आहे, तर तिचा आस्वाद आम्ही घेतो आहे. तर तो आस्वाद घेत असताना आम्ही सर्वजण एकमेकांची ओळख पण करून घेणार आहेत. तर आपण दादांपासून चालू करू की ते काय करतात आणि गडावर कसे आलेत. नाव पण सांगा. माझं नाव अक्षय कुंभार आहे, मी राहणार कराडचा आहे आणि हा माझा मित्र आहे मंगेश. ते कंटिन्यू जातात गडावरती, मग त्यांच्या या नादामुळं मला पण नाद लागलेला आहे फिरायचा इकडे तिकडे. मग तेच माझे कायमचे सोबते असतात, इकडे तिकडे कुठे फिरायचं तेच प्लॅन करतात. आहेत महेश कारळे. माझं नाव मंगेश आणि मी शिरोळमध्ये राहतो आणि ही आमची सगळी गँग कंपनीतली एकत्र आहे. ग्रुपचं हां, आमचा ग्रुप भटकंती. आम्ही असं अचानक म्हणजे ना आज नियोजन नव्हतंच यायचं खरं तर. आम्ही तिघं जण येणार होतो असंच फक्त ढग बघण्यासाठी, पण एकमेकाला करून सगळं झालं आमचं, झालं नियोजन असंच. त्यानंतर वैष्णव. नमस्कार, माझं नाव वैष्णव कदम, मी कोल्हापूरचा आहे. तसंच आता मंगेशने जसं सांगितलं तसं मी पण ह्यांच्याबरोबर कंपनीत आहे. पण हा कॅम्पिंगचा माझा पहिलाच ट्रेक आहे. पहिल्यांदाच मी कॅम्पिंगला कुठंतरी गडावरती आले. माझा जो ग्रुप आहे तो वेगळा आहे, म्हणजे आम्ही डेला जाऊन 1 डे रिटर्न करतो कायम. हा पहिलाच माझा अनुभव आहे ट्रेकिंगचा. कसं वाटलं तुला आजचा अनुभव म्हणजे मस्त वाटलं. म्हणजे सकाळी जे बघायला आलोय ते दिसायला पाहिजे. सकाळचं जसे बघायला आले ते फक्त दिसलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे. बाकी सकाळचं नाही भेटलं तरी संध्याकाळचा अनुभव तर एक नंबर झाला आहे. कोण आपलं ठीक, थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदेश पावसाने नमस्कार, माझं नाव विशाल मोहिते. बोलतो ना देऊ नाद करायचा. बघितला त्याचा व्हिडिओ. मी शिरोळमध्येच राहतो आणि आम्हाला जसं कंपनी वेळ भेटेल तसं आम्ही ट्रेकिंगला येत असतो मध्ये आधी. धन्यवाद. माझं नाव महेश कोळी, मी प्रॉपर जळगावचा आहे, पण 8-10 वर्ष झाले शिरवळमध्ये जॉबला आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठे पण फिरायला जायचं असेल, आमचा एक ग्रुप आहे भटकंती, त्याला आम्ही सगळेजण जॉईन होतो. ज्याला यायचं असेल तो टाईम काढून येतो. आणि कधी कधी असा अचानक प्लॅन होतो, 1 जण 2 जण जेवढे भेटतील तेवढे अचानक कुठे पण जायचं म्हटलं तर गावातल्या गावामध्ये इथं आजूबाजूला. दादा. नमस्कार, माझं नाव स्वप्नील मांगडे, राणा शिरवळ. तर हा सगळा प्लॅनिंग अचानक झालेला आहे आमचा तोरणा किल्ल्यावरचा. आता इथं आलो, आता काय तो अनुभव सकाळ तो बघणारच आम्ही. तू काय सूर्यास्त वगैरे काय ती किल्ला आपण आतापर्यंत 10 ते 15 वेळा आलो, पण अजून ढगांची चादर जाऊन काय बघितली ना. मी पण पहिल्यांदाच बघतोय. ढगांची चादर खास बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे. सुबाईला एकदा गेलो पण मला दिसली नाही, मला उशीर होऊन गेला वरती जायला. आणि आता इथं प्रत्येकाने जे ह्यासाठी कष्ट घेतलेत, कोणी बाबा टॅमॅटो चिरले, कोणी कांदा चिरला आहे, कोणी पाणी आणलं आहे, ह्यात भरपूर कष्ट आहेत. हे खाणं म्हणजे असं निसर्गाच्या साम्यात नाही का, असं बसून खाणं हे अनुभवणं खूप भाग्याचं आहे. ऑफिसची सगळी कटकट सोडून निवांत आज इथं आल्यावर तर अनुभव वेगळा असतो. सगळं नाही का आपलं काम, ऑफिसचं काम, इथं आलं जो अनुभव आहे ना तो बाहेर नाही आहे. गड किल्ले हे प्रत्येकाने केलं पाहिजेत. महिन्यातनं एकदा दोनदा तरी यावं. महिन्यातनं एकदा दोनदा तो किल्ला केलंच पाहिजे. धन्यवाद. आणि कचरा कुठे टाकू नका. महत्वाचा कचरा असा पिशवीत ठेवला आम्ही, आणि आम्ही जाताना नेणार आहे दाखवण्यासाठी ठेवला. हे बघा, कचरा दादांनी पिशवीमध्ये ठेवला. दादा सांगते, हे कचरा आपण आणलाय ना तो आपण घरी न्यायचा किंवा खाली न्यायचा. प्लॅस्टिकच्या या बाटल्या या घातक असतात, आपण घरी न्यायच्या. स्वच्छ ठेवा.